तीच कारल्याची भाजी पण आज तव्यावरती करूया एकदम छान अशी. त्यासाठी मी ते कारली स्वच्छ धुवून बारीक बारीक चिरून घेतले आहेत. तसेच त्याला हळद आणि मीठ लावून एक अर्ध्या तासासाठी असंच ठेवलं होतं. आणि आता अर्ध्या तासानंतर याच्यातील पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. एकदम पिळून असे कारल्याचे पाणी काढून घ्यायचे आहेत. आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये एक कांदा चिरून टाकला आहे. तसेच मी त्याच्यामध्ये जिरंही टाकलं आहे. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ह्या कारल्याच्या फोडी टाकल्या आहेत आणि एक 10 मिनटासाठी झाकून ठेवलं आहे. 10 मिनटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून ते चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट येथे मी टाकून घेतलं आहे. असे जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे. ती आपली कारल्याची भाजी